भारत आपल्याला काय शिकवतो? नुसतंच राहायला नाही हो, तर जगायला शिकवतो. नमस्कार, ऐकताय ना मित्रमैत्रिणींनो? हे मी नाही तर क्रिस्टन नावाची एक परदेशी पाहुणी म्हणते. ती सध्या भारतात वास्तव्यास आली आहे. तिने एक व्हिडिओ केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला आहे. ती त्या व्हिडिओमध्ये सांगते की तिची इलेक्ट्रिक केटल बिघडली होती. अमेरिकेत असते तर ती थेट नवीन केटल विकत घेतली असती तिने. मात्र भारतात तिने ती केटल जवळच्या दुरुस्तीवाल्याकडे नेली आणि अवघ्या काही रुपयात ती पुन्हा व्यवस्थित चालू झाली. ही गोष्ट तिला केवळ पैशांची बचत करणारी वाटली नाही, तर भारताच्या शहाणपणाचं आणि कौशल्याचं उदाहरण वाटले. या व्हिडिओमध्ये क्रिस्टन एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करते. भारतात केवळ मोठ्या मोठ्या गोष्टींचाच नाही, तर छोट्या छोट्या समस्यांचाही सोपा, स्वस्त आणि व्यवहार्य उपाय सापडतो. इथले कारागीर, मेकॅनिक, मोची, इलेक्ट्रिशियन हे सगळे आपल्या कौशल्यावर जगतात आणि समाजाला मोठी सेवा देतात. ही दुरुस्तीची संस्कृती केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर पर्यावरणासाठी अत्यंत उपयोगी आहे. वस्तू वारंवार फेकल्या जात नाहीत आणि त्यामुळे कचरा कमी होतो आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक भारतीयांनी प्रतिक्रियाही दिली. आपल्याला जी गोष्ट साधी वाटते ना, तीच गोष्ट परदेशी लोकांना भारतावर प्रेम करायला भाग पाडते बरं का, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. काहींनी अभिमानाने सांगितलं की भारताची खरी ताकद ही इथल्या सामान्य माणसाच्या हातात आहे, जो कमी साधनातही मोठं काम करून दाखवतो. हा व्हिडिओ पाहताना ना, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. भारत हा केवळ विविधतेचा देश नाही, तर व्यवहार ज्ञान, मेहनत आणि शहाणपण याचं जिवंत उदाहरण आहे. कदाचित म्हणूनच भारतात राहणारे अनेक परदेशी लोक पुन्हा पुन्हा सांगतात की भारत त्यांना केवळ राहायला नाही, तर आयुष्य जगायला शिकवतो. आयुष्य जगायला शिकवतो. मग आता फेकून नाही देणार ना कोणतीही वस्तू. करा दुरुस्त आणि वापरा ती परत. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.